पेन्शन डिपार्टमेंटने एक ऑफिशियल नोटिफिकेशन सुद्धा जाहीर केली आहे। हा महत्त्वाचा बदल हा कुटुंब पेन्शन म्हणजेच फॅमिली पेन्शन संदर्भातील आहे। त्यामुळे जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल, सरकारी पेन्शन धारक असाल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा। पण त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राइब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, ज्यामुळे या प्रकारचे माहितीपूर्ण अपडेट्स व्हिडिओज तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। नमस्कार मित्रांनो, तर आता नवीन नियम काय आहे किंवा कोणत्या नियमामध्ये काय बदल झाला आहे तर मिनिस्ट्री ऑफ पर्सनल पब्लिक ग्रेव्हियन्सेस अँड पेन्शन या मंत्रालयाने जाहीर केले की महिला सरकारी कर्मचारी किंवा महिला सरकारी पेन्शनधारक जर त्यांच्या वैवाहिक नात्यामध्ये काही अडचणी असतील किंवा वैवाहिक विवादांच्या प्रकरणांमध्ये त्यांना जर त्यांच्या पतीला त्यांच्या फॅमिली पेन्शनसाठी नामनिर्देशित म्हणजेच नॉमिनी लावायचे नसेल तर ते त्यांच्या मुलांना नामनिर्देशित करू शकतात। म्हणजेच फॅमिली पेन्शन कुटुंब पेन्शनसाठी ते त्यांना नॉमिनी लावू शकतात। सध्या सरकारी कर्मचारी ते मेल किंवा फिमेल असू दे, त्यांच्या मृत्यूनंतर जी काही कुटुंब पेन्शन असेल त्यासाठी त्याच्या वैवाहिक जोडीदाराला म्हणजे पती किंवा पत्नीला पात्र ठरवले जाते आणि फॅमिली पेन्शन त्याच्या नावावर केली जाते। पण आता सरकारच्या या नवीन नियमामुळे ज्या व्यक्ती किंवा ज्या महिला या पतीपासून विभक्त राहतात, वेगळ्या राहतात किंवा त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये काही वादविवाद असतील तर अशा महिला सरकारी कर्मचाऱ्यांना किंवा पेन्शनधारकांना आता या नियमाचा दिलासा मिळणार आहे। तसेच या महिलांना आता त्यांच्या मुलांचे भविष्य सुरक्षित करता येणार आहे। Amendment to CCS Pension Rules 2021, allowing female government servants or female pensioner to nominate her child or children for family pension in precedence to her husband in the event of marital record leading to filing of divorce proceedings in a court of law or filing of a case under Protection of Women from Domestic Violence Act or Dowry Prohibition Act or Indian Penal Code. मित्रांनो, CCS पेन्शन रूल म्हणजे सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस पेन्शन रूल 2021च्या नियम 50 मधील उपनियम 8 आणि 9 नुसार जर एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याचा मृत्यू होत असेल तर त्याच्या पश्चात त्याचा वैवाहिक जोडीदार म्हणजे पती किंवा पत्नीच कुटुंब पेन्शन मिळण्यासाठी पात्र ठरतो। आणि जर अशा वैवाहिक जोडीदाराचा म्हणजे पती किंवा पत्नीचा मृत्यू झाला किंवा काही कारणास्तव ते पेन्शन मिळण्यासाठी अपात्र ठरले तर अशा परिस्थितीमध्ये त्या सरकारी कर्मचाऱ्याचा किंवा पेन्शनधारकाच्या मुलांना अथवा कुटुंबातील इतर सदस्यांना पेन्शन मिळण्यासाठी पात्र ठरवले जाते। आता सरकारच्या या नवीन नियमामागे कारण म्हणजे बऱ्याचशा डिपार्टमेंटकडून तसेच मंत्रालयांकडून महिला सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारकांकडून एक मुद्दा समोर ठेवण्यात आला। तो मुद्दा म्हणजे जर सरकारी महिला कर्मचाऱ्याचा किंवा पेन्शनधारकाचा तिच्या पतीसोबत काही वैवाहिक वादविवाद असेल ज्यामुळे कोर्टामध्ये त्यांची डायव्होर्स केस चालू असेल म्हणजे घटस्फोटासाठी कार्यवाही सुरू असेल किंवा महिला सरकारी कर्मचारी अथवा पेन्शनधारकाने तिच्या पतीच्या अगेन्स्ट म्हणजे तिच्या पतीच्या विरोधात जर डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट अंतर्गत अथवा डावरी प्रोहिबिशन तसेच इंडियन पिनल कोड अंतर्गत एखादी केस फाईल केलेली असेल तर अशा परिस्थितीत महिला सरकारी कर्मचाऱ्यांना किंवा पेन्शनधारकांना त्यांच्या पतीच्या ऐवजी त्यांच्या मुलांना मृत्यूनंतर कुटुंब पेन्शनसाठी नॉमिनी लावता येणार का? तर या मुद्द्यावर महिला व बाल विकास मंत्रालयासोबत चर्चा करून तसेच सर्व बाबी तपासून महत्त्वपूर्ण निर्णय आता घेण्यात आलेला आहे। जर महिला सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक यांच्या संदर्भात कोर्टामध्ये घटस्फोटाची केस चालू असेल अथवा महिला सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारकाने तिच्या पतीच्या विरोधात डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट, डावरी प्रोहिबिशन किंवा इंडियन पिनल कोड अंतर्गत एखादी केस फाईल केलेली असेल आणि या केसेस सुरू असताना किंवा पेंडिंग असताना जर त्या महिला सरकारी कर्मचाऱ्याचा किंवा पेन्शनधारकाचा मृत्यू झाला तर अशा परिस्थितीमध्ये तिच्यानंतर दिली जाणारी कुटुंब पेन्शन ही तिच्या पतीच्या ऐवजी तिच्या मुलांना मिळावी अशी रिक्वेस्ट किंवा अशी विनंती महिला सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक आता सादर करू शकतात। थोडक्यात फॅमिली पेन्शन देताना पतीच्या ऐवजी प्राधान्य मुलांना दिले जावे अशी विनंती ती महिला सरकारी कर्मचारी करू शकते आणि अशी ही रिक्वेस्ट किंवा विनंती काही अटींच्या अधीन राहून मान्य सुद्धा केली जाऊ शकते। आता त्या अटी कोणत्या? तर या सर्व केसेसमध्ये महिलेने जर रिक्वेस्ट केली असेल की तिच्या मृत्यू पश्चात ही कुटुंब पेन्शन ही तिच्या पतीच्या ऐवजी तिच्या मुलांना दिली जावी अशी जर तिने विनंती केलेली असेल तर ती विनंती तिने आधीच संबंधित कार्यालय प्रमुखाकडे लेखी स्वरूपात दिली जाणे आवश्यक आहे। रिक्वेस्ट प्राप्त झाल्यानंतर जर त्या महिलेचा या सर्व प्रकरणांमध्ये पेंडिंग केसेस चालू असताना मृत्यू झाला तर फॅमिली पेन्शन अशा प्रकारे वितरित केली जाऊ शकते। ज्या दिवशी त्या महिला सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारकाचा मृत्यू झाला त्या तारखेला जर तिचे एकही मूल किंवा मुले हे कुटुंब पेन्शन मिळण्यासाठी पात्र नसतील तर अशा वेळी
जी काही कुटुंब पेन्शन किंवा फॅमिली पेन्शन असेल ती तिच्या पतीला देय असेल। जर महिला सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारकाचा पती जिवंत असेल, तसेच त्यांना जी काही मुले किंवा अपत्य असतील ती मनोरुग्ण, मतिमंद, अल्पवयीन किंवा मानसिक विकाराने ग्रस्त असतील, तर अशा परिस्थितीतही मृत महिलेची फॅमिली पेन्शन ही तिच्या पतीलाच देय असेल। पण इथे एक क्लॉज टाकण्यात आलेला आहे। अशा वेळी त्या पतीने त्या मतिमंद, अल्पवयीन किंवा मानसिक विकाराने ग्रस्त असलेल्या मुलांची काळजी घेणे, त्यांची जबाबदारी उचलणे गरजेचे असेल। जर पतीने अशा मुलांची जबाबदारी नाकारली तर फॅमिली पेन्शन ही त्या व्यक्तीला दिली जाईल जी व्यक्ती त्यांची ॲक्च्युअल गार्डियन म्हणजे वास्तविक पालक आहेत आणि जे अशा मुलांची जबाबदारी उचलायला तयार आहेत। मित्रांनो, अशा प्रकरणांमध्ये अल्पवयीन मुले म्हणजे मायनर चाइल्ड हे जेव्हा प्रौढ होतात किंवा एज ऑफ मेजॉरिटी गाठतात, तर अशा वेळी ही मुले सुद्धा फॅमिली पेन्शन मिळण्यासाठी पात्र ठरतात। तसेच महिला सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक यांना पतीसोबत मुलं असतील आणि ती मुलं प्रौढ असतील म्हणजे एज ऑफ मेजॉरिटी त्यांनी गाठली असेल, तर अशा वेळी ती मुलं फॅमिली पेन्शन मिळण्यासाठी पात्र ठरतात आणि ती पेन्शन त्या मुलांना देय असते। आता या दोन्हीही ठिकाणी ज्या पात्र मुलांचा उल्लेख केलेला आहे त्यांना नियम 50 अंतर्गत कुटुंब पेन्शनसाठी पात्र होण्यापासून थांबवले गेले, किंवा अशी मुले कुटुंब पेन्शन मिळण्यासाठी पात्र नसतील तर कुटुंब पेन्शन ही इतर मुलांना दिली जाऊ शकते, पण ती मुलेही कुटुंब पेन्शन मिळण्यासाठी पात्र असायला हवी। आणि या नोटिफिकेशनमध्ये किंवा CCS पेन्शन रूल 2021च्या नियम 50 नुसार यापैकी कुठलीही मुले कुटुंब पेन्शन मिळण्यासाठी जर पात्र ठरली नाही तर सरकारी महिला कर्मचारी किंवा पेन्शनधारकाच्या पतीला तो जिवंत असेपर्यंत किंवा त्याचा पुनर्विवाह होईपर्यंत पेन्शन देय असेल। लक्षात ठेवा, मृत्यू अथवा पुनर्विवाह यापैकी जी गोष्ट आधी घडेल तोपर्यंत पेन्शन देय असेल। तर मित्रांनो, सरकारी महिला कर्मचारी आणि पेन्शनधारक यांच्यासाठी बदललेल्या या नियमाची माहिती इतरांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।